ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात कंठ राहू. सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमौली मातोश्री मैयानं प्रथम कृतज्ञपूर्वक म्हणतात आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपण सर्व आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करत आहोत तो म्हणजे परमार्थ आणि परमार्थाच्या नावाखाली या जगाचं गोंधळ आहे. आपण त्याला गोंधळ म्हणू शकतो कारण आपण हा परमार्थ करायचा म्हणजे नेमकं कशासाठी करायचं आहे, का करायचं आहे, त्याबद्दल सर्वसाधारण माणसाच्या मनात भलत्याच कल्पना असतात. परमार्थ असं म्हटल्यानंतर आपण गेले 2 मंगळवार यावर बरंच चर्चा केली, चिंतन केले की परमार्थाच्या नावाखाली बऱ्याच चुकीच्या कल्पना किंवा भ्रामिक कल्पना बऱ्याच लोकांच्या मनात आहेत आणि त्यामुळे जगामध्ये खरा गोंधळ निर्माण झाला. म्हणजे परमार्थ म्हणजे शुद्ध ज्ञान आणि शुद्ध ज्ञानातून प्रत्येक माणसाला सुख शांती समाधान मिळवता येतं. त्यासाठी जे ज्ञान आहे त्याला आपण परमार्थ म्हणतो. दुसऱ्या अंगाने जर सांगायचं असेल तर आपल्या जीवनाचं जे मूळ आहे म्हणजे आपण जे जीवन जगतो आहोत त्याचं जे मूळ आहे त्या मुळातला अनुभवणं तर ते मूळ म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं आणि त्याप्रमाणे जीवन जगणं म्हणजे परमार्थ. इथे परमार्थाच्या नावाखाली आज जगामध्ये ज्या पूजा अर्चा यज्ञ याग तीर्थयात्रा रथवैकल्य उपास तपास लोक करतायत. अर्थात त्यांना जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत त्यांचा परमार्थ हा परंपरेने असाच चालू राहणार आणि असाच चालू झाल्यामुळे त्यांचं जे मनाचं शुद्धीकरण व्हायला हवं ते होऊ शकत नाही. शेवटी आपल्या मनाचं शुद्धीकरण व्हावं आणि त्यासाठी परमार्थ. मनाचं शुद्धीकरण परत म्हणजे नेमकं काय म्हणजे एक जे आपण बोलायला लागलो की अनेक प्रश्न आपल्याकडे यायला पाहिजे की हा नेमका परमार्थ काय आहे. म्हणून परमार्थाचा भाग सांगत असताना नॉलेज ऑफ कॉन्शियसनेस असा एक शब्द जीवनविद्या मांडते की आपण जे जीवन जगतो कॉन्शियसनेस म्हणजे आपलं जाणणं. आपण जे सतत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जाणतो आहोत आणि ह्या जाणण्यातून आपण सर्वांशी ज्या पद्धतीने संबंधित होतो त्या संबंधातून आपण आपलेपणा किंवा दुरावा माझं आणि तुझं ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आपण जीवन जगत असतो आणि तिथे सुखदुःख प्राप्त करून घेत असतो. आणि म्हणून कल्पनेतून काहीतरी समजावं आणि तो परमार्थ जसं लहान मुलांना ज्यावेळेला आपण म्हणतो की खेळतायत त्यावेळेला जसं भातुकलीचा खेळ खेळतात तसं देवदेवकर पण ते लोक खेळ खेळत असतात. कुठेतरी एक छोटंसं मूर्ती असते की छोटंसं खेळणं असतं आणि त्याला बाप्पा बाप्पा म्हणून ते करायचं. जोपर्यंत जमतं तेवढं करायचं आणि परत ते खेळण्याच्या आतमध्ये जाऊन बसतं परत थोडा वेळ तो विसरून पडतात. तसा परमार्थ बऱ्याच वेळा लोकांच्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून परमार्थासाठी आपलं आपण म्हणून जे आहोत
ती खरी ओळख होणं म्हणजे परमार्थ. परंतु एक परत आपण विचार करायला लागलो की असं होतं की खरा परमार्थ ही आपल्या ओळखी आहे, आपली खरी ओळख. आपण जे आहोत ते जसे आहोत तसे, ती जी आपली ओळख आपल्याला व्हायला हवी, ती ओळख होणं म्हणजेच परमार्थ. आता इथे तुम्ही म्हणाल मग देवपूजा वगैरे काही येते का? खरं सांगायचं तर तिथे देवपूजा वगैरे काही येत नाही. कारण जी देवपूजा वगैरे आपण जे करत असतो ती पण बऱ्याच वेळा ती कल्पनेतली देवपूजा असते. म्हणजे जरा ऐकायला जरा विचित्र वाटतं बऱ्याच वेळा की ज्यांना ज्या श्रद्धा आहेत. आज मंगळवार म्हणजे उदय गणपतीला जाणारे लोक आहेत, शनिवार म्हणजे मारुतीला जाणारे लोक आहेत, की ते श्रद्धा आहे प्रत्येकाची, आणि त्या श्रद्धेतून त्यांचा परमार्थ बरोबर आहे असं त्यांना वाटत असतं. इथे देवपूजा येत नाही, तर आपल्याच ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाची अनुभूती घेण्यासाठी जे करायचं आहे की जे समजून घ्यायचं आहे त्याला परमार्थ. म्हणजे परम म्हणजे एका अत्यंत सूक्ष्म आणि दुसरा अत्यंत पवित्र. हा जो आपलं हे जे आपलं जीवन आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे, ज्याद्वारे आपण जीवन जगतो. ते जे तत्व आहे ते अत्यंत पवित्रपणे आणि अत्यंत सूक्ष्म सुद्धा आहे. ते परम, त्या परमाचं समजून त्या परमाला ओळखणं, अनुभवणं म्हणजे परमार्थ. माहिती. पण पूजा वगैरे येते का? नाही येते खरं सांगायचं. म्हणून इथे व्रत ऐकायला येत नाही, यज्ञ याग येत नाही, तपश्चर्या येत नाही. तपश्चर्या म्हणजे अगदी डोळे बंद करून बसतात तर तपश्चर्या. तर इथे दुसऱ्या काही उपाधी न करता स्वतःला अनुभवणं, एवढंच समजून घेणं म्हणजे परमार्थ. इथे आपण जर स्पष्ट समजून घेतलं होतं परमार्थ म्हणजे काय. पण हा परमार्थ समजून घेण्यासाठी चांगला मार्गदर्शक लागतो, अनुभवी मार्गदर्शक लागतो. एक महत्वाचं, त्याला लोक सद्गुरू म्हणतील की ज्याला अनुभव झालेला आहे आपल्या जीवनाचा, असा जर मार्गदर्शक मिळेल तर तो ज्यांना ह्या ज्ञानाची तळमळ आहे, लक्षात घ्या, ज्यांना ह्या ज्ञानाची तळमळ नाही त्यांना हे ज्ञान आत्मसात होणार नाही. परत लक्षात, म्हणजे इतकं सूक्ष्म ज्ञान आहे की हे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं ही ज्याच्याकडे तळमळ आहे, जिज्ञासा आहे, अथवा तो ब्रह्मजिज्ञासा असं जे म्हटलं जातं, की ज्याला ही ब्रह्मजिज्ञासा आहे की आपल्याला हे अनुभवता आलं पाहिजे, समजलं पाहिजे. अशा साधकाला जर चांगले मार्गदर्शक मिळाले तर त्या दोघांच्या मध्ये जी चर्चा होते त्याच्यात जे मार्गदर्शन मिळतं त्याच्यातून परमार्थ सिद्ध होतो. पुस्तकं वाचून सुद्धा परमार्थ सिद्ध होऊ शकत नाही. म्हणजे स्पष्ट सांगायचं असेल म्हणजे तुम्हाला अनेक लोक पुस्तकं वाचतात. आता गणपती पूजा कशी करायची तर पुस्तकात येतं का नाही, म्हणजे भट्टीनं बोलाही कटकट नको, चला आपणच आपली पूजा करू असं वाटतं काय. पण काही लोकांना नाही, भट्टी आल्याशिवाय पूजा होऊ शकत नाही. प्रत्येकाची श्रद्धा आहे, म्हणजे कल्पनेतून केलेली श्रद्धा आहे. परत लक्षात ठेवा. तर इथे मार्गदर्शक लागतो आणि साधक लागतो. म्हणजे सर्वसाधारण माणसाचं लक्ष तिथे जातच नाही, तो परंपरा जे आहे त्या अंगानेच आपलं जीवन जगत असतो. आणि म्हणून ह्या ज्ञानाकडे येणारे लोक अतिशय विरळ आहेत, शोधावे लागतात. म्हणजे हे ज्ञान समजण्यासाठी बऱ्याच वेळेला महाराज म्हणायचे आपले की हाताच्या बोटावर मोजणारे लोकच ह्या जगामध्ये हे ज्ञान सांगू शकतात. तर ते बऱ्याच लोकांना ते अतिशयोक्ती वाटायची. आजहल्ली पंत भरपूर आहेत आणि पंत भरपूर असल्यामुळे ते मार्गदर्शकही भरपूर आहेत, सांगणारेही भरपूर आहेत. यूट्यूबवर पण आजकाल भरपूर असे मार्गदर्शक दिसतात किंवा टी व्हीवर दिसतात. पण हे जे ज्ञान देण्यासाठी जे जसे लोक आहेत ते फार थोडे आहेत
हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हाताच्या बोटाला याचा अर्थ काय फार थोडे, खूप नाहीत, समजलं. आणि म्हणून इथे पहिली गोष्ट अशी येते की तिथे श्रद्धा असायला, म्हणजे श्रद्धेला, ह्या ज्ञानासाठी श्रद्धेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे परमार्थ जर समजून घ्यायचं आहे, आपल्याला परमार्थ साध्य करायचं आहे, तर साधकाच्या मनामध्ये श्रद्धा असणं फार महत्त्वाचं. परंपरेने आपण अनेक गोष्टीवर श्रद्धा ठेवतो. श्रद्धा म्हणजे काय, परत लक्षात आहे, श्रद्धा याचा अर्थ काय? श्रद्धा म्हणजे जे आपल्याला समजून घ्यायचं आहे किंवा कोणतरी जे सांगता आहे ते 100% बरोबर आहे, त्यात आपल्या मनात कसलीही शंका नसते आणि ती आपण तशीच्या तशी स्वीकारतो, त्याला श्रद्धा म्हणतात. साधी गोष्ट, साधा नाही. श्रद्धा म्हणजे काय? आता आपण परंपरेने आपल्याला अनेक सण, अनेक देव सांगितले आहेत. म्हणजे अगदी गणपतीचा उत्सव करतो आपण, श्रीकृष्णाचा उत्सव करतो, रामाचा उत्सव करतो, अनेक देवदेवतांचे उत्सव करतो, हे परंपरेने सांगितले. आणि तिथे आपली प्रत्येकाची काहीतरी श्रद्धा आहे. बघा, श्रद्धेशिवाय उत्सव साजरे होऊ शकत नाही. गणपतीचा उत्सव जेव्हा येतो आपण म्हणतो त्यावेळेला कितीतरी लोक, म्हणजे अगदी गावी जातात लोक, घरी आपल्या गणपती येणार, ह्या अंगाने सगळं चाललेलं असतं. तिथे त्यांची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या पोटी अनेक लोक त्या पद्धतीने, परंपरेने आलेली श्रद्धा, वाडवडिलांनी सांगितलेली की परंपरा एकदा बाजूचा करतो म्हणून आपण करायचं, अशी श्रद्धा. श्रद्धा कशी असते? बाजूचा सांगितलं की मी असं असं केलं, माझी भरभराट झाली, ते आपल्या वाटतं आपल्याला बरोबर भरभराट, आपण इथे करतो, मग त्याच्यात श्रद्धेने येतो. पण त्याचं जरासं काही चांगला राहिला, हा बरोबर आहे, ते करताना काही चांगले अनुभव आले की आपल्याला लगेच श्रद्धा बसते. श्रद्धा बसते म्हणजे हे मन आहे, त्या मन त्या गोष्टीबद्दल कसली शंका न ठेवता ती गोष्ट किती ते ज्ञान स्वीकारलं जातं, त्याला म्हणतात श्रद्धा. त्यामुळे परंपरेने प्रत्येकाला, तर कोणाला उपास, आपला माझा दर गुरुवारी उपासच आहे, श्रद्धेने करतो. जर त्याच्या मनात श्रद्धा नसेल तर तो उपास करू शकत नाही. महाशिवरात्रीचा म्हटलं की अगदी कडक निर्जल उपास केलाच पाहिजे, असे काही लोक आहेत की ज्यांना इतराला खाल्ल्याशिवाय जमत नाही, पण त्या दिवशी मात्र ते श्रद्धेने करतात. जगामध्ये सर्व माणसांच्या ठिकाणी श्रद्धा ही असतेच, कसली नाही कसली. जीवन जगत असताना श्रद्धेची नितांत आवश्यकता आहे. आता श्रद्धा म्हणतात तिथे विश्वास आणि श्रद्धा अशा दोन गोष्टी येतात. लक्षात घ्या, जीवन जगत असताना आपण लोकांवर, आपल्या जवळच्या लोकांवर आपला विश्वास असेल की हा माणूस हे काम करू शकतो, तर आपण त्याला काम देतो. म्हणजे समजा आपली एक संस्था आहे की आपले लोक आहेत आणि ज्याला एखादं एक काम दिलं आणि त्याने बरोबर केलं तर आपण म्हणतो हा बरोबर करतो, हा विश्वास. पण काही लोक हा करतो आणि नेमकं ऐन वेळेला नाही जमत म्हणून सांगतो, मग पुढच्या वेळेला म्हणून नको रे बाबा, त्याच्यावर विश्वास नाही आपला, तो कधी पण उलटावर नाही म्हणू शकतो. म्हणजे साध्या साध्या गोष्टीमध्ये विश्वास हा असतो माणसाचा. आणि त्या विश्वासातून माणसं आता एकमेकाचा, कोणतंही घरची कामं, बाहेरची कामं, कुठचंही तुम्ही एकमेकाशी जे संबंध ठेवता त्या विश्वासातून संबंध ठेवतो. म्हणजे ज्या वेळेला आपण स्थूल अंगाने जीवन जगत असतो, व्यवहाराच्या अंगाने, की आपण बोलतोय आपल्या दुकानदाराकडे जातो आणि हा आपला दुकानदार आपल्याला चांगलंच देतो, हा आपला विश्वास आहे, स्वस्तच देतो, हा आपला विश्वास आहे. पण कधी कोणी ते सांगलं अरे इथे ना ह्याच्यापेक्षा स्वस्त मिळतं, लगेच विश्वास बाजूला, चला तिकडे जाऊया, होतं की नाही? म्हणजे विश्वास हे व्यवहारावरती, व्यावहारिक जीवनामध्ये विश्वास आहे, तिथे श्रद्धाचा भाग वेगळा आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे सर्वसाधारण जे ज्ञान आहे. आता एखादा काही गोष्टी ज्यावेळेला आपण म्हणतो की एक अमोल ठिकाणी जायचंय, आपल्याला बाहेरगावी जायचंय आणि बाहेरगावी जायचंय तर आपल्याला कोणाला करणार नाही, हा माणूस आहे, हा बरोबर आपल्याला सगळं मार्गदर्शन करणार म्हणून त्याच्यावर विश्वास असतो आणि त्याच्यावर आपण जातो. या सगळ्या गोष्टी विश्वासाला, तिथे श्रद्धा नसते, विश्वास असतो. आणि हा विश्वासचे जे दोन्ही प्रकार आहे, अंध विश्वास म्हणतो आपण, डोळ्याचा विश्वास म्हणतो आणि आत्मविश्वास म्हणतो, तिन्ही गोष्टी तिथे आहेत विश्वासाकडे. आपण हे करू शकतो हा ज्याच्याकडे विश्वास असतो त्याला म्हणतात आत्मविश्वास. तुम्हाला म्हटलं 10 माळी चढायचे, नको रे बाबा, विश्वास नाही. पण एखादा माणूस नाही मी चढणार,
आत्मविश्वासाने चढायला लागला की तो 10 माळे चढून जाऊ शकतो, लक्षात ठेवा. पण त्याच्याकडे जर आत्मविश्वास स्वतःवर विश्वास नसेल तर तो पहिल्या 2-3 माळे चढल्यावर म्हणतो बस झाला आता म्हणजे घे खाली परत, असं होतं ना. म्हणजे आत्मविश्वास म्हणजे आपल्याच कर्तृत्वावर आपल्याला जर विश्वास असेल तर तिथे आत्मविश्वास असतो. आता विश्वास म्हणत असताना ह्या विश्वासाचा अधिष्ठान देहभाव आहे. विश्वास शब्दामधला फरक सांगतो. देहभाव म्हणजे आपण देहभाव म्हणजे मी अमुक तमुक आहे, माझं नाव हे, माझं गाव हे सगळंच आहे. हाही आपण हे आहोत ह्या विश्वासाने आपण जीवन जगतो. देहभाव हा सहज आहे, पण आपलं नाव हे की आपण हिंदू आहोत, की आपण मुसलमान आहोत, की आपण ख्रिश्चन आहोत, परंपरेने वाढवडिलांनी आपल्याला जिथे ज्या घरात आलो तो धर्म आपण स्वीकारलेला आहे. आणि त्यामुळे अमुक एक गोष्ट मी करणार ते विश्वासाने माणसं करतात. म्हणजे ते बाह्यांगाने व्यवहार करताना सगळा विश्वासाच्या अधिष्ठान असतो. कधी कधी आपण एखादा विश्वास ठेवतो. आता आजकाल चिट फंड वगैरे याच्यामध्ये लोक फसतात. का फसतात? बँक जर आपल्याला 4% किंवा 6% देत असेल आणि तो माणूस जर तुम्हाला सांगतो तुम्हाला वर्षभर मी डबल करतो, माणसांचा विश्वास असतो कारण ह्याला अधिक पैसे हवे असतात म्हणून. आणि जगामध्ये हे नेहमी घडतं तरी लोक तसेच तिकडे जातात. का कळत नाही. डबल देतो म्हटल्यानंतर बरेच लोक तिकडे जातात आणि नाही ना बरोबर देतो, 2-3 महिने बरोबर देतो आणि मग सगळं घबाड करून पडून जातो. करोडो रुपये मग लोक मागे लागतात. तो कोणी भेटेल ना भेटेल म्हणजे तिथे मग त्याने आपला विश्वास तोडला असं आपण म्हणतो ना, विश्वासघात केला असं आपण म्हणतो ना. म्हणजे हे जे व्यावहारिक जगामध्ये हा विश्वास किंवा अंधविश्वास किंवा डोळस विश्वास आणि आत्मविश्वास असे 3 भाग या व्यावहारिक जीवनामध्ये. आध्यात्मिक जीवन, आध्यात्मिक म्हणजे इथे मानसिक लेवलला जे जीवन जगतो आपण आणि मानसिक लेवलला जीवन जगत असताना श्रद्धेचा भाग येतो. म्हणजे इथे ही श्रद्धा ही अंतर्मनाशी संबंधित असते आणि विश्वास हा बहिर्मनाशी संबंधित. बहिर्मन वरवरच्या गोष्टीवर योग्य वाटलं की विश्वास ठेवतो. कुठेही तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि तुम्ही सांगितलं की आजकाल दुकानामध्ये काय सांगतात की काय म्हणतात त्याला खतं बितं न घालता म्हणजे कीटाणूचे ऑर्गॅनिक हा शब्द आहे ना, ही ऑर्गॅनिक भाजी आहे. तुम्ही काय जाऊन बघितलं नसेल पण तुमचा विश्वास आहे ऑर्गॅनिक पण आवडीने खाऊन जाऊन खाता. तो काय शिजव कुठून शिकले का माहीत नाही, पण एखाद्याचा विश्वास कशावर आलं तो घेऊ शकत नाही. म्हणजे व्यवहारामध्ये पण आपण या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विश्वास. आंबे देवगडचे आहेत, कुठचे कर्नाटकातले पण देवगडचे आपण खातो. खाल्ल्यानंतर ज्याला खरोखर देवगडची टेस्ट माहिती आहे तो बरोबर ना हा देवगडचा नाही. पण त्याच्या अगोदर मात्र आपण विश्वासाने घेतो. कोणतरी तुमच्या जवळचा माणूस होता मी आंबे आणलेत गावचे, बरं तो गावचे आणले म्हणतो म्हणजे देवगडचे म्हणजे कोकणातले असले पाहिजेत या विश्वासाने घेतो. बघा कसं असतं. पण एखादा बिलंदर माणूस काय करतो आणि तो कर्नाटकला झालं मी गावचे घ्या तुम्हाला फोन करतात बघा मी गावच्या तुम्ही म्हणा हो विश्वास. आणि जेव्हा तोंडात टाकल्यानंतर म्हणता हा काय देवगडचा हापूस आंबा नाही ज्याला चव बरोबर माहिती आहे तर त्याचा विश्वास बसत नाही. मग पुढच्या वेळेला तो किती पण म्हणतो मी देवगड जाताना तुम्ही घेणार नाही, विश्वास सुटला. कळलं ना. म्हणजे हे व्यवहारातला विश्वास बहिर्मनाच्या विश्वास. श्रद्धा ही अंतर्मनाशी संबंधित आहे. आता श्रद्धा म्हटल्यानंतर आपल्या धर्मातल्या जी काही मूल्य आहेत त्याच्यावर आपली श्रद्धा असते. श्रद्धेचा ते विश्वास नाही म्हणतात. माझ्या धर्मातल्या गोष्टींवर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेने मी करत असतो. मी प्रत्येक धर्मातला माणूस हा श्रद्धेने करतो कारण त्या धर्मात सांगितलेल्या अनेक गोष्टी त्याच्या अंतर्मनात मुरलेल्या असतात आणि अंतर्मनात मुरल्यामुळे तो त्या पद्धतीनेच ते वागत असतो. म्हणून श्रद्धेतून माणसं जीवन जगतात. म्हणजे परमार्थ असो की प्रपंच असो जीवन ही श्रद्धेने चाललेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो म्हणजे मनाच्या लेवलला जेव्हा जातो तेव्हा तो श्रद्धेचा भाग येतो. आणि तो श्रद्धा म्हणजे देवावर श्रद्धा, धर्मावर श्रद्धा, काहीतरी यज्ञ याग म्हणजे धार्मिक कृत्यावर श्रद्धा असते. विश्वास नाही म्हणत आपण. यज्ञ याग करतात काही लोक आणि यज्ञ याग म्हणजे ना आम्हाला श्रद्धा आहे. श्रद्धा म्हटल्यावर तुम्हाला काही बोलता येत नाही कारण बोलू पण नाही.
12व्या दिवशी पिंडदान करतो, श्रद्धा आहे. काय लगेच स्वर्गात पोहोचणार, आपला कोण गेलाय तो, असं वाटतं ना. आता स्वर्ग नरक काही नाही असं आता जे जीवन सांगतात तर लोक म्हणतात असं कसं थोडं होईल. आता इतकी वर्ष लोक म्हणतात स्वर्गात जायचं नरकात जायचं असं जे सांगतायत. अगदी दासबोध मध्ये पण ते आहे, म्हणजे शॉक बसतो, दासबोध मध्ये असं कसं पण आहे का, तर लोकांना चांगलं सत्कर्म करण्याला लावण्यासाठी घाबरवतात. नरकात गेलं तर कसं तेलामध्ये उकळतात, तेलामध्ये टाका, तुम्ही कल्पना ना, अरे बापरे नको, चांगलं काम कर, कळलं. आता देहच उरणार ना, तर उकळतं तेलामध्ये टाकी कुठे टाक, काय बरं पडणार. आगीत टाकला काय जमीन पुरला, काय होतं का, गेला नंतर काही दुखत नाही, काही लागत नाही. पण आपल्याला आपल्या देहावर इतकं प्रेम की अरे तेलात टाकणे आपल्याला ते असं पापड झालं वाटतं, नको वाटतं, कळलं की. आणि त्यामुळे ती श्रद्धा असते माणसाला. स्वर्ग आहे, नरक आहे, की आमचे कोणी धर्म मार्तंड असतील किंवा काही असेल, की सद्गुरू आणि शिष्य ही पण श्रद्धेच्या अंगाने हे ज्ञानाचा भाग असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून इथे श्रद्धेच्या अंगाने असतात, तिथे अंधश्रद्धा, डोळश्रद्धा आणि आत्मश्रद्धा असे 3 प्रकार येत असतात. अंधश्रद्धा म्हणजे परंपरेने आपण त्याला बरोबर काही चूक याचा काही विचार केलेला नसतो. आम्हाला वाडवडिलांनी सांगितलं सत्यनारायणाची पूजा करायची, म्हणजे आई बाबा करत आहे म्हणून मी करतो, माझ्या मुलं त्याची सत्यनारायणाची पूजा दरवर्षी ह्या दिवशी केलीच पाहिजे, ही आमची श्रद्धा आहे. आणि ती वास्तू काय म्हणतात त्याला, वास्तुशास्त्र. इथे कोण लावतात, तिथे कोण लावतात, तिथे कोण लावतात, बघा तुम्ही काही काही लोकांना अशी अशी मूर्ती पाहिजे, अशी मूर्ती पाहिजे, अशी मूर्ती. ज्याला श्रद्धा आहे त्याला पटते, आणि ज्याला वाटतं की ह्या कागदाने काय फरक पडणार, हा कोण लावला काय फरक पडणार, श्रद्धा नसे त्याला. आता इथे श्रद्धा आणि विश्वास 2 गोष्टी येतात. विश्वास म्हणजे वरवरच्या अंगाने विश्वास बसणं किंवा अविश्वास वाटणं. पण ज्यावेळेला ती गोष्टी त्याप्रमाणे सांगितलं, म्हणजे पूर्वेचा दरवाजा पश्चिमेकडे कर, आणि काही लोक करतात, तोडमोड करून करतात, आणि त्याच्यानंतर जरासं काही चांगलं म्हणत बघा केलं ना, मग त्याची श्रद्धा बसते. लक्षात आलं. म्हणजे श्रद्धाचा भाग हा अंतर्मनाशी आहे, आणि त्यामुळे देवा धर्माच्या नावाखाली जे जे आपण करत असतो तिथे श्रद्धा असते. आणि व्यावहारिक जगतामध्ये जेव्हा आपण वरच्या लेवलला जेव्हा बघतो तिथे विश्वास असतो. आपले पंतप्रधान आपलं भारत देश पुढे प्रगतीला नेणार असा ज्यांना विश्वास आहे ते म्हणतात नाही नाही 400 पार झाले पाहिजेत. आणि ज्याला विश्वास नाही, काही लोक म्हणतात काय नाही हुकुमशाही येणार, नको ह्याला इथे विश्वास ठेवा, इथे नको विश्वास. म्हणजे हे सगळं विश्वासावर चालतं आणि श्रद्धेवर कसं जीवन चाललेलं ते मी सांगतो तुम्हाला. मग आजकाल कोण वोट देणारे लोक कसे असतात, 2 प्रकारचे. एकाला वाटतं हे चांगले आहेत ह्यांना देऊ, दुसरं वाटतं हे चांगले आहेत ह्यांना देऊ. ह्या विश्वासातून ते खरं खोटं त्यांना कळतच नाही, कारण एवढा गोंधळ आहे. दोघं एकमेकांवर एवढे आरोप करत आहेत की खरं काय आणि खोटं काय काही पत्ता लागत नाही. पण आपणच ठरवलं जरा जाऊन देतो, किंवा आपल्या जवळची माणसं त्या बाजूला असेल ते म्हणतात म्हणून तिथे जाऊया, हे म्हणतात म्हणून इथे जाऊया, म्हणून ह्या अंगाने करत असतात. इथे श्रद्धेचा भाग नसतो, तो इथे विश्वासाचा भाग आहे. पण अयोध्येचा राम हा श्रद्धेचा भाग आहे, तिथे विश्वास नाही राहत. म्हणजे अगदी सगळ्यांना सांगितली ही मूर्ती अमुक अमुक मूर्तिकाराने बनवली, त्यासाठी त्याने अनेक लहान मुलांचे फोटो बघितले. बघा तुम्ही वर्णन केले होते कसं की ह्या 12 की 14 वर्षाचा बालक दाखवलाय ना राम, की असे केले. मग त्याच्यातून त्यांनी ती मूर्ती त्या शाळीग्रामच्या दगडामधून बनवली. मग दगडातून ती मूर्ती बनवलेली आहे, सगळं माहिती आहे, तरी तो राम आहे, अयोध्येला गेलंच पाहिजे, श्रद्धा. पण ज्याला परमेश्वरी शक्तीबद्दल जेव्हा एखाद्या सद्गुरू खरोखर ज्ञान देत असतात की शक्ती म्हटल्यानंतर जी मुळात जे तत्व आहे ते अदृश्य आहे, अव्यक्त आहे, तिथे एक निराकार आहे, तिथे कसलाही आकार नाही, असं ज्याला माहिती आहे त्याला प्रश्न पडतो इथे श्रद्धा ठेवायची की नाही ठेवायची. लक्षात घ्या कसं ज्ञानातून श्रद्धा कशी बदलली पाहिजे किंवा ज्ञानातून ती श्रद्धा कशी ठेवली पाहिजे ते लक्षात घ्या. म्हणून ज्यांना श्रद्धा आहे त्यामुळे
त्या बाजूला लोक मत देत दाखवतात आणि ज्यांना श्रद्धा नाही ते दुसऱ्या बाजूला मत दाखवतात. म्हणजे प्रत्येक नाही श्रद्धा नाही म्हटलं तर दुसऱ्या गोष्टीवर श्रद्धा आहे. कम्युनिस्ट कशावर श्रद्धा ठेवत नाहीत असं ते म्हणतात, पण त्याने मार्क्सच्या तत्वज्ञानावर श्रद्धा ठेवली म्हणून तसे जगतात. म्हणून श्रद्धा ही येते, श्रद्धेशिवाय माणूस जगूच शकत नाही. लक्षात घ्या, श्रद्धा किती महत्वाची आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून श्रद्धा ही योग्य ठिकाणी ठेवता आली पाहिजे आणि योग्य ठिकाणी ठेवता ती आत्मश्रद्धेपर्यंत पोहोचलं पाहिजे. जीवन जे जगन आणि त्याला परमार्थ म्हणतात. योग्य ठिकाणी ठेवलेली श्रद्धा माणसाला खुदा करते आणि अयोग्य ठिकाणी ठेवलेली श्रद्धा माणसाला गद्दा करते. असं जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे की माणसं जी श्रद्धा ठेवतात त्या जे चुकीच्या परंपरेने ठेवतात. आता ते त्यांना ज्ञान नाहीये, त्यांना कोणी सांगणारा भेटलेला नाहीये किंवा त्यांच्याकडे तेवढी चौकस बुद्धी नाहीये की हे असं कसं. पण मला आठवतं, लहान मुलं जास्त चौकस असतात मोठ्या माणसांपेक्षा. एका ठिकाणी आम्ही गणपतीला, आपण घरी जातो ना, गणपतीला आमच्या घरी या म्हणून सांगता, आमच्या घरी गणपती आलाय घरी या असं, आणि लोक गणपतीला भेटायला जातात. त्या निमित्ताने एकमेकाला भेटतात ती वेगळी गोष्ट. गणपती काहीच भेटत नाही, कळलं. तर तिथे आरती बिरती झाली आणि मग प्रसाद वाटला. तर ती लहान तो मुलगी होती, ती म्हणाली अहो हा खोटा आहे. मग कोणाकडे बघून म्हणते त्या गणपतीच्या मूर्तीकडे. खातच नाही तो. बघा, तिची चौकस बुद्धी होती. लगेच तिची आईची शुभस काहीतरी बोलू नकोस, हे काहीतरी गडबड होते ना असं कोणी बोललं तर. म्हणजे इथे कसं होतं, मोठी माणसं तेवढी चौकसपणा दाखवत नाही, पण लहान मुलाचं मन निर्मळ असतं आणि ते म्हणजे खाल्लं पाहिजे ना. तरी मोदक असं खात नाही, मी खात नाही, तो खात नाही म्हणजे काय उपयोग. पण मोठ्या माणसाच्या डोक्यात तो प्रकाश पडतच नाही. मी काय सांगतो ते लक्षात घ्या. म्हणून श्रद्धेने, म्हणून हल्लीच ते गुढीपाडव्याच्या दिवशी तो सूर्यकिरण बरोबर रामाच्या मूर्तीवर पडला पाहिजे आणि लोकांना हे बघायला गर्दी. त्याच्यामध्ये विज्ञान वापरलाय. तो किरण कसा येतो, त्याच्यात त्याचं किरण घेऊन त्या आरसे कोण लावून त्या बरोबर तो प्रकाश त्या रामावर, ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी बनवलं. आपोआप काय सूर्य तिथे त्याच्या रामाच्या मूर्तीवर गेलेला नाही. पण एवढं विज्ञान आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगून सुद्धा लोक तिकडे जमा कशाला झाले, त्या रामाच्या डोक्यावर मूर्तीवर पडणार म्हणून बघून श्रद्धेने गेले. इथे श्रद्धा, विचार नाहीये, परंपरेने विचार नाही. तिथे गेलं की ते श्रद्धा, ते बघायलाच पाहिजे. म्हणून अयोध्येला खूप गर्दी असते. ज्याला कामधंदे नाही त्याने तिथे नक्की जावं. म्हणून हा परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान व्यवस्थित कळलं पाहिजे. परमेश्वर आणि आपण हा जो अगदी अतूट संबंध आहे, तो संबंध आपल्याला समजण्यासाठी हे पारमार्थिक ज्ञान व्यवस्थित समजलं पाहिजे. म्हणून परंपरेने आलेली परमेश्वराबद्दलची कल्पना जेव्हा आपण सद्गुरूंच्या जवळ जातो, खरे आत्मज्ञानी सद्गुरू म्हणतो. पण इथे चांगले सद्गुरू म्हणजे खरे सद्गुरू आणि खोटे सद्गुरू येतं. म्हणून बऱ्याच वेळेला पै महाराज सांगायचे, ज्यांना खोटे सद्गुरू म्हणजे असतात त्यांना दुसरं काही माहीत नसतं, ते तीर्थयात्रा करा, यज्ञयाग करा, रथवैकल्या गंडेदोरे बांधा, उपास तपास करा, काय सांगितलं की 16 सोमवार करा. कारण त्यांना ज्ञान नाहीये. मग ते आपलं ज्ञान अज्ञान झाकण्यासाठी लोकांना असं होतं आणि लोक ते करतात, करणारे पण आहेत तसंच परंपरेने. म्हणून म्हटलं ना, इथे ज्ञानाची जी गरज आहे की ज्ञान हे समजून घेण्यासाठी आपल्याला जीवनाचं सत्य ज्ञान कळलं पाहिजे. आणि हे सत्य ज्ञान जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत परमार्थ. पण तो कळला म्हणजे काय, ते परत तिथे श्रद्धा पाहिजे. परत श्रद्धा, त्याचा अनुभव पटकन येणार नाही. पण आपल्याला समोरचे जे सांगतायत त्यांच्यावर जर आपली श्रद्धा असेल तर आपण ऐकतो. तिथे परत श्रद्धा नसेल, काहीतरी सांगतायत रामदेव आपल्या डोक्यानं जातं, आपण जाऊया, असंही असतं. म्हणजे इथे हा श्रद्धा कुठे कुठे खरी श्रद्धा म्हणजे उपयुक्त श्रद्धा ठरते, तर कधी कधी तिथे श्रद्धा नसल्यामुळे ते किती मोठं खरं ज्ञान असून सुद्धा तिथे श्रद्धा बसत नाही. म्हणून हा बोध जो आपण लक्षात घ्यायचा आहे की परमार्थ सिद्ध होण्यासाठी सद्गुरू लागतात. सद्गुरू म्हणजे आता सद्गुरू हा शब्द याचा अर्थ काय, आत्मज्ञानी की अनुभव आहे ज्यांना या ज्ञानाचा, अनुभूतीतून जे जीवन जगता आहे,
नुसतं पुस्तकी ज्ञान नाही. पुस्तकात रामायण रोज वाचलाय, महाभारत वाचलाय, त्याची मोठमोठी उदाहरणं सांगितलेली, तो आत्मज्ञानी झालेला नाही. तर पुस्तकी ज्ञान आहे, पंडित आहे, त्याला पंडित म्हणतो. म्हणजे आजकाल जर आपण बघितलं अनेक पंथामध्ये पंडित भरपूर आहे, आत्मज्ञानी नाही आहे. लक्षात घ्या, आत्मज्ञानी हा माणूस कसा आहे, त्याला रामायणाचा उल्लेख सांगावा लागत नाही की ज्ञानेश्वरीचा उल्लेख सांगावा लागत नाही. कारण तो खरं ते ज्ञान सरळ समोर सांगू शकतो सोप्या भाषेत, आणि जास्तीत जास्त त्यांचा आधार घेतं, नाही असं नाही, आधार घेतला जातो. पण बरेच लोक फक्त मोठमोठी वाक्य सांगितली, रामायणातली वाक्य सांगितली, संस्कृतमध्ये मोठमोठी वाक्य सांगितली की लोकांवर प्रभाव टाकतो, केवढा मोठा ज्ञानी असं वाटतं ना. तर ते पंडित किंवा पुस्तकी ज्ञान असतं, अकॅडमिक जे म्हणतो आपण त्याला, ते त्यांच्या आचरणात ते नसतं. तिथे आचरणातही असलं पाहिजे. आणि अशा सत्पुरुषाचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याला त्या सत्पुरुषावर नितांत श्रद्धा असावी लागते. म्हणजे साधकाला, आपल्याला म्हणजे साधक. म्हणून पहिलं जो ज्ञान देतो त्याच्यावर श्रद्धा पाहिजे, दुसरं ते जे ज्ञान सांगतं त्या ज्ञानावर श्रद्धा पाहिजे, आणि तिसरं हे ज्ञान मी आत्मसात करू शकतो ही स्वतःवर श्रद्धा पाहिजे. श्रद्धा कुठे कुठे आली, 3 ठिकाणी आली. स्वतःवर आपण करू शकत नाही म्हटलं तर नाहीच करू शकत. लक्षात घ्या, जेव्हा सूक्ष्म ज्ञान समजत नाही त्यावेळेला शिष्याने शिष्य म्हणा की सद्गुरूंना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्याशिवाय ते ज्ञान कळत नाही. परत लक्षात घ्या, अगदी अनादी काळापासून गुरु शिष्य परंपरा जी आली आहे ती ह्यासाठी झाली की भगवद्गीता ही गुरु शिष्याचा संवाद आहे. शिष्याला काही कळत नव्हतं, त्याला समजत नव्हतं, त्या गुरु म्हणजे श्रीकृष्ण त्याला जे मार्गदर्शन करतो की जीवनाच्या अंगाने, तर तिथे तो परमार्थ आला. युद्धासारख्या प्रसंगी हा परमार्थ तिथे सांगितला झाला. कसा सांगितला, का सांगितला, असा प्रश्न तुम्हाला, सगळे लढाई करायला उभे आहेत आणि तुम्हाला कृष्ण अर्जुन काय सांगत बसलाय आणि सगळे गपचूप कसे झाले. तुम्ही बघा, आता जर भारत पाकिस्तान युद्ध आहे आणि तिथे जर आत्मज्ञान सांगायला पण माणूस गेला तर काय होईल? काय चालणार नाही, मोठा बॉम्बस्फोट बिनसोड होऊन जातील, बिचारा पुढे पळून जावं लागेल. कळलं हे काय म्हणतो. मग तिथे कसा हा प्रश्न पडत नाही आपल्याला, असं हे लक्षात ठेवा. म्हणून हे ज्ञान म्हणजे आता इथे कसं आहे, युद्ध म्हणजे आपलं जीवनच युद्ध आहे. हे जे महाभारत युद्ध आहे ना, ही जर प्रतिकात्मक आहे सगळ्या गोष्टी. दुष्टपणाने वागणारी लोक आहेत, सज्जनपणाने वागणारी लोक आहेत, आणि ही सज्जनता आणि दुष्टता यांची ही लढाई आहे. आता आपल्या मनामध्ये पण चांगले विचार आणि वाईट विचार याच्यामध्ये लढाई असते ते, आणि त्यावेळेला हे जीवन कसं जगायचं हे सांगतो तो सद्गुरू श्रीकृष्ण. म्हणून युद्धाचा प्रसंग जो सांगितला गेलेला आहे आणि त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये अर्जुन अतिशय निराश झालेला आहे. म्हणून त्याला पहिल्याच अध्यायाला विषाद योग म्हणतात. विषाद म्हणजे तो त्याला काय करावं हे समजत नाही, तर अगदी गर्भगळीत होतो, मला नाही जमणार म्हणतो. ही सर्वसाधारण माणसाची परिस्थिती आहे. सगळी माणसं अशीच आहेत की त्यांना ज्ञान नसल्यामुळे जीवनामध्ये ह्या अनेक विचित्र घटना घडतात आपल्या जीवनाच्या अंगाने, तर तो माणूस निराशेत जातो, घाबरतो, मला हे जमणार नाही म्हणतो. अशीच अवस्था अर्जुनाची होती. त्याचं गांडीव धनुष्य जे होतं ते हातातून गळून पडलं की मी लढाईच करू शकत नाही म्हणाला, आणि रडायला लागला अक्षरशः. शूर क्षत्रिय माणूस म्हणतो, अगदी एवढा शूर होता. पण आपल्या समोर आपल्या पितामहांना पाहिलं, म्हणजे भीष्मांना पाहिलं, गुरु द्रोणाचार्यांना पाहिलं, म्हणजे ह्या सगळी हे मोठ्या माणसांना पाहिल्यानंतर मी कशासाठी लढाई करतो हे त्याला समजलं नाही. आणि त्यावेळेला हे ज्ञान गुरुने त्याला सांगितलं आणि त्याला उभं केलं लढाईला. तसंच हे जे परमार्थाचं ज्ञान आहे हे आपल्या जीवनामध्ये ज्या अनेक घटना घडतात त्यातली आपली लढाई असते, युद्ध आहे. म्हणजे जीवन हे युद्धासारखं आहे की ते चांगल्या वाईट गोष्टी सतत घडत असतात, आणि तिथे आपल्याला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने आपल्यावर आपलाच आत्मविश्वासाने, इथे आत्मविश्वास आणि आत्मश्रद्धे आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून आत्मश्रद्धा आणि आत्मविश्वास जागृत होणं म्हणजे परमार्थ. परमार्थ म्हणजे काय हे लक्षात घ्या. म्हणजे अनेक अंगाने आपण कंगोरे पाहिले तर आपल्याला अध्यात्मज्ञान, ब्रह्मज्ञान ह्याचा अर्थ बऱ्याच वेळेला कळत नाही, आणि कोणी काही सांगत असतं. म्हणून आपल्याला ह्या जीवनाच्या वरखाली घडणाऱ्या घटनेमध्ये खंबीर मनाने जीवन जगता आलं पाहिजे. आणि हे जीवन जगत असताना आपल्याला प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत पाहिजे. तिथे माघार नाही घ्यायची, तर ती परिस्थिती निवळते, प्रत्येक परिस्थिती निवळत असते, तशी परमनंट राहत नाही.
तिथे आपल्याला युक्तीने तिथे पुढे पुढे कसं जायचं आहे, आणि त्यासाठी आत्मश्रद्धा फार महत्वाची ठरते. लक्षात घ्या, म्हणजे आत्मश्रद्धा प्रगट होणं म्हणजे परमार्थ. आता इथे देव कुठे आले? कोणी नाही आले. आता श्रद्धेच्या अंगाने एक गोष्ट गमतीची म्हणून सांगतो, गमतीची एक विनोद आहे. एक पूर्वी बोटीतून जायचे ना, कोकणात जायचे त्यावेळेला, आणि खूप पावसाच्या दिवसाच्या वादळ सुरू झालं आणि बोट अशी हलायला लागली, आणि बोट हलायला लागल्यानंतर ते आता बुडणार की काय अशी परिस्थिती आल्याबरोबर सगळ्यांना कोण आठवतो? आपला देव आठवतो. अरे बाबा वाचव रे बाबा आता, हो ना. आता मुस्लिम होते, ख्रिश्चन होते, हिंदू होते, असे सगळे होते. आता ख्रिश्चन म्हटलं की त्यांचा एकच गॉड, एकच बाप. वाचव वाचव म्हटला तर जिससाला घेऊन गेलं वाचवला. मुस्लिम म्हटलं की ते म्हणतात एकच अल्लाह, त्यांना 4-5 लोकांवर काही श्रद्धा ठेवा, एकावर श्रद्धा, अल्लाह श्रद्धा आहे त्याची. तिथे ते सुटले. आणि हिंदू कोण गणपतीची भक्ती करतो, कृष्णाची भक्त, कोण रामाची भक्ती, कोण देत नाही. बऱ्याच वेळाने गणपती हळूहळू लुटू येते, ही बुडते, आपला गपचो मला. अरे म्हणतात लवकर तरी ये, तुम्ही मला कसे बुडवता? विसरले काय? म्हणजे विनोदाचा भाग असा असतो की श्रद्धा म्हणताना ज्या वेळेला अनिष्ट घटना घडतात त्यावेळेला आपल्याला, आपण श्रद्धेने खरं म्हणजे स्थिर राहू शकतो, पण ज्यावेळेला इतकं डोक्यात येतं की ती श्रद्धा त्या बाजूला जाते आणि आपल्याला वाटतं आपण काहीच करू शकत नाही. मी म्हणतो ना, बऱ्याच वेळेला माणसाचं जे मन आहे ते एकदम पुढे जायला कचरतं. अगदी त्याला काही, आपण आपल्याकडे काहीच होणार नाही इतकं घाबरतं, म्हणजे त्याला वाटतं आपल्याला काहीच जमत नाही. त्यामुळे त्याची आत्मश्रद्धा रसातळाला गेलेली असते. त्याच्याला आत्मविश्वास नसतो, आत्मश्रद्धा नसते. म्हणून आत्मश्रद्धा ही सद्गुरू आणि शिष्य यांच्यामध्ये चर्चा आहे. म्हणून सर्व गीता ज्याला म्हणतात हे गुरु आणि शिष्याचं चर्चा आहे. जसं वसिष्ठ गीता म्हणतात, तर वसिष्ठ आणि श्रीरामांची चर्चा आहे की वसिष्ठाने श्रीरामांना जो उपदेश केला जीवनाच्या अंगाने, म्हणजे हे आत्मज्ञान ज्याला म्हणतो की ज्याला आपण पारमार्थिक ज्ञान म्हणतो, त्याचा जो उपदेश केला त्यातून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी त्यांची बदलली आहे. म्हणून गुरु शिष्य परंपरा म्हणजे कृष्णाच्या ठिकाणी संदीपनी आणि श्रीकृष्ण, श्रीकृष्ण आणि अर्जुन, किंवा अष्टवक्र आणि जनक, म्हणजे त्याला अष्टवक्र गीता म्हणतात, वसिष्ठ गीता. म्हणजे अशा ह्या सगळ्या जो आहे तिथे सद्गुरूंच्या प्रती ज्या शिष्याला नितांत श्रद्धा आहे तो हे ज्ञान आत्मसात करू शकतो. म्हणून श्रद्धा फार महत्वाची. म्हणजे परमार्थामध्ये श्रद्धा आहे. आपल्याच ठिकाणी आपली श्रद्धा आहे. काय श्रद्धा आहे? मी मरणार नाही. वाटतं आपल्याला मरणार म्हणून, बाजूला गेलं आपण नाही मरणार, लक्षात घ्या. पण ज्या वेळेला अगदी जवळचा माणूस गेला आणि त्याला तिथे ह्याच्यावर ठेवतात, स्मशानभूमीमध्ये नेल्यानंतर, काय ह्या जगात खरं नाही हो, हे स्मशान वैराग येतं, कळलं? काल माझ्यावर बोलत होता, आता तो नाही, आणि बघा ना गेला तो तसं. काय खरं नाही. खरं नाही म्हणजे हे जे उदासीनता येते ना त्याला म्हणतात स्मशान वैराग्य, कळलं? म्हणजे अगदी अनिष्ट गोष्टीकडे माणसाला इच्छा होत नाही, काय नको 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 वाटतं. थोडा वेळ, दुसऱ्या दिवशी परत जगायला तयार असतो तो, परत विसरतो सगळं, कळलं की नाही? त्यामुळे जीवनाच्या अंगाने आपण जे जीवन जगतो त्या जीवन जगण्याची एक विशिष्ट दिशा असली पाहिजे. त्या ज्ञानातून आपण जीवन जगलं पाहिजे. आणि त्या ज्ञानातून जेव्हा जीवन जगतो त्यावेळेला त्या आत्मविश्वासाने, आत्मश्रद्धेने आपल्याला जीवन जगता येणं हा परमार्थ, खरा परमार्थ इथे. व्यवहाराच्या अंगाने योग्य अयोग्य हे समजणं ही शहाणपणाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. परिणाम वाईट होतो ते करू नये. बऱ्याच लोकांना अमुक एक गोष्ट आपण केली की मजा वाटते. आता कसं आहे, आता पार्टीचा प्रकार आहे की नाही, सगळे जण पार्ट्या करतात की नाही. आता या पार्ट्या करतात तर त्या लोकांना वाटते का वाईट आहे का, काही नाही, मग चांगलं आहे असं वाटतं ना. आजारपण आहे त्यानंतर पुढची गोष्ट माहीत नाही. पण जे कोणतरी एखादा शहाणा सांगेल तुम्हाला हे काय बरोबर नाही, तुमच्या शरीराला त्यामुळे हा मूर्ख आहे, ह्याला काय अन्नाडी माणसाला काही ह्या गोष्टी कळत नाही असं म्हणा. म्हणजे इथे प्रत्येकाचा विश्वास कसा असेल, कसं ज्ञान असेल त्याच्यावर. अगदी ते सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं की नाही,
अगदी कॅन्सरचा फोटो बिटो सगळा दाखवतात, तरी सिगरेट पिणारा माणूस कधी सोडतो का? तो घेतो, फुकत बसलेलाच असतो. त्यामुळे कसं काय असं होतं? आपल्याला होणार नाही ही त्याचा स्वतः विश्वास असतो. मला नाही होणार, मला कुठे होत आहे. असे बरेच लोक आहेत बघा, ते दारू पिणाऱ्यांना पण म्हणा तुम्ही अरे दारू पिऊ नको, हे नको. आपण खाणं पिणं चांगलं ठेवतो, आपल्याला काही फरक पडत नाही. कळलं? सांगणारे लोकांचा हा विश्वास असतो की श्रद्धा असते, अशाच अंगाने आपण ते जीवन जगत असतो. म्हणून आपल्या मनाचं शुद्धीकरण करणं म्हणजे परमार्थ. आणि मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण म्हणजे नेमकं कोण आहोत, काय आहोत हे सगळं कळलं पाहिजे. आणि ते कळून घेण्यासाठी खरा सद्गुरू भेटला पाहिजे, आत्मज्ञानी सद्गुरू भेटला पाहिजे. जो आत्मज्ञानी आहे तो निरपेक्ष असतो, ही दुसरी खूण लक्षात ठेवायची. आत्मज्ञानी आहे आणि तो तुम्हाला ज्ञानाचे पैसे मागत असेल तर तिथे सद्गुरू तत्व नाही, तो व्यापारी आहे. लक्षात? म्हणजे मार्गदर्शन घ्यायचं कुठे? तुम्ही आमच्याकडे या, 10 दिवसाचा कोर्स करतो, 3 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील. आहे ज्ञान चांगलं सांगतात, पुस्तकी ज्ञान आहे, हुशार आहे, सगळं सांगतात. पण तुम्हाला 3 लाख रुपये भरायची इच्छा असेल तर, आणि काही लोक घेतात. आम्ही 700 रुपये देतो तरी लोक अरे बापरे एवढे 700 रुपये घेतात. अरे 700 रुपये ते हॉलचे पैसे आणि जेवढ्याचे पैसे असतात, दुसरं काहीच नसतं, कसलेच पैसे मागत नाही. नाहीतर ते जर फुकट म्हणत ते पण फुकट मिळालं असतं. पण हॉल देणारे फुकट पण भेटतच नाही आम्हाला ना. घ्या अक्का देव वापरा असं म्हणणार पण भेटत नाही. आणि जेवण चला आम्ही जेवण देतो फुकट करा तुम्ही. असे दिवस गेलेले आहेत. आता सगळीकडे व्यवहार आहे, त्यामुळे हा व्यवहार सांभाळावा लागतो. पण असेही काही पंथ आहेत तिथे लाखो रुपये घेतले जातात आणि लाखो रुपये घेऊन ते ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतात. हे सगळीकडे चाललेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून हे या ज्ञानाला जे किंमत लावतात ते आत्मज्ञानी नसतात. लक्षात घ्या, तिथे हे ज्ञान हे आत्मज्ञानी पुरुषाकडनं मिळतं, तर तो कसलीच अपेक्षा करतो. त्याची अपेक्षा एकच की समोरच्याला हे कळलं पाहिजे. त्यासाठी तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न करत असतो. आहे सूक्ष्म ज्ञान, ते पटकन लक्षात येत नाही. माझं आणि माझं जिथपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ज्ञान येणार नाही. लक्षात ठेवा, आपलं मी, माझंच आणि मलाच या 3 गोष्टीमध्ये आपण गुंतलेलो आहे. आपलं सगळं जीवन त्या गोष्टीमध्ये. मी म्हणजे असाच, मी म्हणजेच चांगला, माझ्यापेक्षा कोण चांगलं दुसरं नाही, आणि मलाच हवं आहे, आणि माझं ते माझंच, मला दुसरं कोणाला द्यायचं नाही. या 3 गोष्टीमध्ये माणसं अडकलेली, त्याच्यातूनच सगळे भेदभाव चालू झालेले आहेत. आणि हे 3 सोडायचे आहेत, तिथे परमार्थ आहे. हे जर सांगितलं ना आम्हाला नाही सोडायचं. कळलं? अगदी मी सांगतो, असेच आमचे एक मित्र इंजिनियर होते, गव्हर्नमेंटमध्ये सर्वंट होते. त्याला मी महाराजांची पुस्तकं दिली, घ्यावं एक महाराज चांगली पुस्तक आहे, ग्रंथदिंडीच्या काळात. लांब ठेव लांब ठेव म्हणजे काय झालं, मला आता वाचायचं नाही. का? मी आता जे करतो तिथे मला बदलायचं नाही. म्हणजे तो काय भनगडी बिनगडी करतोय. त्याला म्हणजे तू हे वाचलं, मला हे करता येणार नाही ना. रिटायर झाल्यानंतर तू माझ्याकडे कळलं ना. तो रिटायर्ड पण झाला आहे की नाही माहित नाही, पण कधी भेटला नाही. असं म्हणून म्हटले, ज्ञान मिळवायला माणसाकडे जिज्ञासा हवी. आपल्याला खरंच शांती सुख समाधान इथे मिळणार आहे, त्याच्यावर श्रद्धा हवी. लक्षात घ्या, नाहीतर दुसरं काय हवंय माणसाला, हेच हवं असतं. पण ते ह्या ज्ञानातून आपल्याला आत्मसात करण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे ते सगळं समजणं म्हणजे परमार्थ. म्हणून ही तोंड ओळखच देतोय आपण. 3रा मंगळवार आला तर ही तोंड ओळख संपतच नाही, कारण इतका गोंधळ आहे आपल्या जीवनामध्ये, इतक्या निर्णय भावना आहेत. म्हणून श्रद्धा, विश्वास हे अनेक प्रकारे आपल्याकडे असतात, आणि त्यामुळे तिथे वळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचं निरसन व्हावं लागतं. म्हणजे कोऱ्या पाटीने आपल्याला सद्गुरूंकडे जावं लागतं. आणि त्यावेळेला हे ज्ञान हळूहळू कळतं. कळलं नाही तरी पुन्हा मला विचारावं लागतं, पुन्हा मला चर्चा करावी लागते. तेव्हा कुठेतरी ते ज्ञान हळूहळू कळतं. म्हणजे नुसतं ऐकलं आणि गेलं तरी होत नाही. प्रवचनाने माणसांची मनं सुधारली असं होणार नाही. का? एकदाच ऐकतात, 10%, 20% ऐकतात, नंतर विसरून जातात. प्रत्येक ठिकाणी चिंतन पाहिजे, मनन पाहिजे, श्रवण पाहिजे, पुन्हा पुन्हा चर्चा पाहिजे, पुन्हा पुन्हा तसा संघ निर्माण झाला पाहिजे. तेव्हा कुठेतरी हे ज्ञान प्रगट व्हायला लागतं. मग या ज्ञान समजणं कठीण का? आज सगळे उत्सव आहेत, पण ज्ञानासाठी जी तळमळ पाहिजे ती नाही. बघा, सगळे उत्सव, मोठमोठे उत्सव साजरे होतात, भरपूर लोक येतात आणि भरपूर पैसे जमा होतात. होतं ना?
पण ह्या ज्ञानाच्या अंगाने आपल्याला हे ज्ञान सहजपणे जिथे मिळतंय, साधेपणाने मिळतंय, तिथे कसलाच उत्सव नाहीये. तर आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी हे ज्ञान आलं पाहिजे, घेतलं पाहिजे. हे समजणारे फार थोडे लोक आहेत. चकाचक जे दिसतं ना तिथे माणसं नेहमी पळत असतात, पण जे साधं सुद्धा दिसतं तिथे माणसं जात नाही. कारण ही गोष्टच अशी आहे, मानवी मनाला ह्या चकाचक गोष्टीकडे आकर्षित होतात, पण जिथे सहज साधेपण आहे तिथे माणसं आकर्षित होत नाही. म्हणून हा पारमार्थिक ज्ञान मिळायला फार कमी लोक आहेत, खूप कमी आहे. हे ज्ञानासाठी येऊन सुद्धा ते ज्ञान पटकन सगळ्यांना कळेल असंही नाहीये. ते पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं, पुन्हा पुन्हा समजून घ्यावं लागतं, आणि पुन्हा पुन्हा केल्याशिवाय ते आत्मसात होत नाही. म्हणून हा पारमार्थिक ज्ञानाची जे तिसरा मंगळ म्हटलं ते संपत नाही. गोंधळ कटाणे हे कुठे, ते त्यासाठी सांगावं लागतं की आपल्या प्रत्येकाला ते आपल्या ठिकाणी विचार करा. आपली श्रद्धा कुठे आहे, आपला विश्वास कुठे आहे, आपण जीवन कसे जगतो हे स्वतःकडे पाहण्यासाठी आहे. प्रत्येक जण आपण असेच उपास तपास केलेले आहेत, रथवैकल्य केलेली आहेत, कोणी केली नाही तसं नाही. सद्गुरूंजवळ येण्यापूर्वी प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या श्रद्धा बाळगलेल्या आहेत. अजूनही अनेक श्रद्धा आपल्याला अशा आहेत की त्या आपण सोडत नाही. त्या अंधश्रद्धा असून सुद्धा सोडत नाही, कारण आपल्याला त्याची भीती वाटते, सोडलं तर काय होईल, समजलं ना. म्हणून हा सगळा प्रकार जो आहे जीवनाचा, की जीवन जर आपल्याला शांती, सुख, समाधान या तीन गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवायच्या असतील तर आपल्याला हे ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून ही सगळी तोड ओळख आहे परमार्थाची. पुढे आपण परत आणखीन विचार करू की नेमका हा परमार्थ आपल्याला कसा सिद्ध करता येईल. आणि म्हणून आज आपण इथेच हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की